मागच्या 13 आठवड्यात तुम्ही पाहिले 50 पेक्षा जास्त भारतीय इनोव्हेशन्स, 40 करोड रुपयांची फंडिंग, 25 लाख, 25 lakh, 25 लाख, 50 लाख, 1 crore, 1.2 CR, 1.5 crore, 3 to 4 CR. 4.5 करोड, 5 सर्वोत्तम आयडियाजना 80 लाखांची ग्रांट. 5 लाख रुपये ग्रँट देऊ इच्छितो. CSR फंडातून मी तुम्हाला 5 लाख देईन. 10 लाखाची ग्रांट तुम्हाला देईल. माझ्याकडून 25 लाखाची अमाऊंट डेडिकेट करतोय ह्या गोष्टीसाठी. 8 स्टार्टअप्सना मिळालं IIT मद्रासचं इन्क्युबेशन. 25 lakhs, 50 lakhs, 20L with IIT Madras incubation facility. टेलिव्हिजन इतिहासातली सर्वात मोठी बिझनेस फंडिंग 8.5 करोड रुपये. 5 CR, 3 crore. 25 lakh. 25 लाख. थँक्यू सो मच. देशभरातून आल्या अशा क्रांतिकारी आयडियाज ज्यांची कोणतीही एक భాషा नाही. భారతదేశ యొక్క కోస్ట్ లైన్ ఎన్ని కిలోమీటర్లు విస్తరించి ఉందో ఎవరికైనా అంచనా ఉందా? कागपत्र एक स्मार्ट डिजिटल किओस्क जो कधीही कुठेही सुरक्षित पद्धतीने प्रिंट आउट्स देऊ शकतो. ಲರ್ನಿಂಗ್ ಡಿಸಬಿಲಿಟಿ ಇರುತ್ತೆ ಅಳಸಮಲ್ಲ. ट्रेडिशन ಮತ್ತು ಟೆಕ್ನಾಲಜಿಯ ಮಿಶ್ರಣವೇ ಬಡ. कोणतंही एक जेंडर पण नाही, आमच्यासारख्या लोकांसाठी एकही बॉक्स नाहीये. कोणताही एक पिनकोड नाही, पण या सगळ्यांना एकत्र घेऊन आला भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच आयडियाबाज. आयडिया तुमची, पैसे आमचे. आणि आज आयडियाबाजच्या सीझन फिनाले मध्ये भारताच्या आशेला मिळतील नवीन पंख. स्वागत करूया एका अशा विजनरीचं जी टेक्नॉलॉजीला इंडियन फार्मिंगचं सत्य बनवत आहे. IIT मद्रासहून आपल्या मास्टर मेंटॉर प्रोफेसर अर्शिंदर कौर. हॅलो Hello. या मॅम, तुम्ही शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी ॲग्रिकल्चरल टेकमध्ये खूप काम केलं आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये इतकं काम केलं आहे, त्याबद्दल सांगा ना. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मी पाहिलं की इतकं अन्न वाया जातं आणि आपल्या देशामध्ये अजूनही प्रत्येकजण सॅलोमध्ये काम करतं. ॲग्रिकल्चरमध्ये प्रॉडक्टिव्हिटी फार चांगली आहे आणि अन्न पण असं नाहीये की आपण प्रॉडक्टिव्हिटीमध्येही नंबर 2, नंबर 3 वर आहोत. पण तरीही काही स्टेट्स असे आहेत जे अजूनही फूड सिक्युरिटी इश्यूशी लढत आहेत, त्याला सामोरं जात आहेत. तर याला चेक करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आपण सगळ्यांनी एक इंटिग्रेटेड सप्लाय चेन बनवावी, टेक्नॉलॉजी डेटाच्या मदतीने म्हणजे या सगळ्या गोष्टी कमी होतील असं माझं मत आहे. आणि यातून शेतकऱ्यांची पण चांगली कमाई होईल, इन्कम मिळेल आणि कन्झ्युमरला पण ते सगळं फ्रेश मिळेल ज्यासाठी ते लोक कमवत असतात. थँक्यू व्हेरी मच मॅम, आम्हाला ही सगळी माहिती दिल्याबद्दल. तुम्ही तुमचं स्थान ग्रहण करू शकता. थँक्यू. तर टायटन्स आणि फाउंडर्स, मागच्या इतक्या आठवड्यांमध्ये आम्ही जेव्हापासून ही जर्नी सुरू केली तेव्हापासून कितीतरी लोकांनी येऊन आपल्या आयडियाज इथे पिच केल्या. खूप साऱ्या आयडियाज अशा होत्या ज्या आयडिया पण कमालीच्या होत्या, पिच पण कमालीची होती, प्रोडक्ट पण छान होतं. पण तरीही इथून आमच्या टायटन्सचा सपोर्ट नाही मिळू शकला. कदाचित त्यांचा दिवस नव्हता, त्यांची वेळ नव्हती. त्यामुळे आम्ही विचार केला की आमचे ते आयडियाबाज जे फार छान प्रोडक्ट बनवून आले होते, खूप तयारीने आले होते, पण तरीही इथून तुमची साथ घेऊन नाही जाऊ शकले, त्यांना आम्ही देणार एक सेकंड चान्स. ग्रेट आयडिया. पुण्याहून आले कसे एंटरप्रेन्योर ज्यांच्या चटकदार पाणीपुरीने टायटन्सना खूप मजा आली होती. वा, दिसायला तर छान आहे, खूप छान. पण प्रॉफिटेबल असूनही त्यांना इथून अजिबात पैसे नाही मिळाले. चला आज त्यांच्या आशेचं टाळं पुन्हा उघडूया आणि बोलवूया अशा फॅन्टास्टिक आयडियाबाजला आशिष डाकोले. आशिषजी, आमच्या मंचावर तुमचं दुसऱ्यांदा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. पहिल्यांदा तुम्ही इथे आला होतात, काही झालं नाही. तुम्हाला काय वाटलं होतं? कसा एक्सपिरियन्स होता तुम्हाला? एक्सपिरियन्स तर फार चांगला होता. आयडियाबाजच्या स्टेजवर येणं हाच एक चांगला एक्सपिरियन्स होता. कदाचित मी माझं बिझनेस मॉडेल नीट एक्सप्लेन करू शकलो नाही, पण ठीक आहे, यावेळी करून जाईल. टायटन्स ही आहे वेंडी बाईट. ही मशीन फक्त 30 सेकंदात तुम्हाला देऊ शकते देशी स्ट्रीट फूड, बेवरेजेस, मील अँड स्नॅक्स. टायटन्स, मी एक गोष्ट फार अभिमानाने सांगू शकतो, ही मशीन 100% मेड इन इंडिया आहे. फार छान.
टायटन्स, मला तुमच्याकडून हवे आहेत 2 करोड रुपये 5% इक्विटीवर. आमची ऑफर आहे येस सर. 50 लाख 20%. माझी आणि जिमीची. थोडंफार टक्केवारीत निगोशिएट करू शकतो, पण रक्कम तर मला 2 करोडच हवी. सर, इट डज नॉट वर्क फॉर मी, पण ॲप्रिसिएशनसाठी धन्यवाद. तुम्ही आलात त्याचा आनंद आहे. Thank you. गुड लक टू यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू All the थँक्यू best. थँक्यू थँक्यू सो मच. हिमतीची दाद यासाठी द्यावी लागेल की एवढे मोठे 2 टायटन्स जे काही इन्व्हेस्ट करायला तयार होते, त्यांनी हात जोडून त्यांना सांगितलं की मला फक्त 2 करोडच पाहिजेत, त्यापेक्षा कमीमध्ये माझं काम नाही होणार. जेव्हा तुम्ही घरी गेलात, घरी पण बरंच काही डिस्कशन झालं असेल या बाबतीत. तुमचा परिवार पण तुमच्यासोबत आला होता. येस येस. काय रिएक्शन होती त्यांची? वाईफ तर आधीच बोलली घ्यायला हवं होतं. ॲटलिस्ट मेंटर तरी मिळाले असते. कारण एवढ्या दिवसापासून पळापळ करतोय, 5 वर्ष झाली. प्रॉडक्ट बेस्ड कंपनीला बिल्ड करायला वेळ लागतो, पैसा लागतो आणि पेशन्स पण लागतात. आणि जेव्हा सेकंड चान्ससाठी बोलावलं तेव्हा तुम्ही काय विचार केला? सेकंड चान्स तर आयुष्यात असायलाच हवा. तर अशी ही व्हॅल्युएशन वाढलीच आहे कंपनीची एवढ्या दिवसामध्ये. फक्त पाणीपुरीची मशीन नव्हती तर बाकीही मशीन्स होत्या. त्या दिवशी मी कन्व्हिन्स करण्यात कमी पडलो माझ्या बाकीच्या मशीन्सबद्दल, पण ती मशीन अशी आहे की त्यातच सगळे लोक अडकून म्हणजे राहतात. आज तुम्ही पाणीपुरी नाही आणली? अजिबात नाही आणली. म्हणजे आज तर बाकी सगळ्यांचं नुकसान झालं ना. हा, मला तर पाणीपुरी खायची होती आज. आज तुम्ही कोणती मशीन आणली आहे? कोणती दाखव. नक्कीच. टायटन्स ही आहे इंडियातली सगळ्यात युनिक वेंडिंग मशीन रेंज. ही मी फार मेहनतीने बनवली आहे. ही मशीन राईट फ्रॉम पॅकेज स्नॅक्स पासून, ब्रेवरेजेस, कोल्ड ब्रेवरेजेस, हॉट ब्रेवरेजेस पासून ते देसी ब्रेवरेजेस, जसं की हायड्रेट व्हायचं आहे, बीच साईडला ब्रेवरेजेस विकायचे आहेत. मी इंडियन स्ट्रीट फूड पासून ते मिल्सपर्यंत सगळे असे फूड टार्गेट केलेले आहेत. यात पेरिशेबल फूडला मी थोडंसं वेगळं ठेवलंय. मार्केटची नीड आणि मार्केटच्या काही कंडिशन्स आहेत, याशिवाय काही कंप्लायन्सेस आहेत, ते सगळं स्टडी करून मी अशाच वेंडिंग मशीन बनवल्या आहेत ज्यात मी जिंकू शकतो. सेलिंग पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा मार्केट पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा एक्सपोर्टचा बिझनेस पण फार चांगला आहे. जेव्हा आम्ही काही कॉन्टिनेंटल फूड यामध्ये एखाद्या मशीनप्रमाणे त्यात प्रोटीन शेक आपण डिस्पेन्स करू शकतो. मग मिल्कशेक्स आहेत, कोल्ड कॉफीज आहेत. या सगळ्या मशीन स्मार्ट मशीन्स आहेत. या मशीन लावा आणि घरात सोफ्यावर बसून टीव्ही बघा. मशीन्स आपला बिझनेस करत राहील आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसा येत राहील. मी तर तुम्हाला फक्त टीव्हीवर पाहिलं होतं. अँड ग्रेट टू सी यू बॅक. जसं तुम्ही बोला, सेकंड चान्स फार इम्पॉर्टंट आहे. आय थिंक माझे 2 मेन प्रश्न आहेत. मार्केटमध्ये डिफरंट टाईपच्या वेंडिंग मशीन्स असतात. एक तर स्नॅक्सवाली, कोणतेही तुम्ही स्नॅक्स काढा. दुसरं जर तुम्ही पाहिलं तर खूप साऱ्या वेंडिंग मशीन्स येतात. मी ॲटलिस्ट पाहिले आहेत ऑरेंज ज्यूस बनवू शकतात. फ्रेश ऑरेंज ज्यूस पण बाहेर येतो. तर तुमचं जे हे जे प्रॉडक्ट आहे, कॉम्पिटिशनपेक्षा एकतर वेगळं कसं आहे आणि प्राइसिंग वाईज ते कसं ज्या आहे? मार्केटमध्ये अवेलेबल मशीन्स आहेत त्या पॅक्ड स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स वगैरे असतात त्यासाठी बनलेले असतात. त्यात प्रॉब्लेम एकच आहे की जो त्यांना परचेस करतोय मशीन्सना, त्याची कमाई होत नाही. कारण ते ना रिटेल मार्केट आहे. आय मीन त्या MRPवर जी कंपनी मॅन्युफॅक्चरर आहे त्यांना जास्त मार्जिन जातं, पण त्याचा ओनर 50 पैसे, 1 रुपया पर पीसच्या मागे, पर SKUच्या मागे जर कमवत असेल तर दिवसाला तो मॅक्सिमम 150 किंवा 200 रुपये कमवू शकतो. माझ्या मशीनमध्ये सगळे नॉन MRP आयटम्स आहेत. यात मार्जिन 10 टाइम जास्त आहे. तर मी टार्गेट तेच केलं आहे की ज्यात मार्जिन जास्त आहे, म्हणजे त्यात रिकव्हरी ROI स्ट्रॉंग बनेल. कारण तुम्ही नॉन MRP प्रॉडक्ट बनवत आहात. हो, मॅम. मशीनची मेंटेनन्स आणि सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करता का? मी 2 वर्षांची वॉरंटी देतोय, ती पण कॉम्प्रेहेन्सिव्ह. आणि आता मशीन अशी बनवली आहे आम्ही की आम्ही व्हिडिओ कॉलवर सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. जर काही रिप्लेसमेंटचा इश्यू आला तर आम्ही इमिजिएट कुरिअर करतो आणि ते रिप्लेस करतो. कुणीतरी इलेक्ट्रिशियन येऊन वा कुणी येऊन, जर आमचा इंजिनियर तिथे ट्रॅव्हल नाही करू शकत तर काही सोल्युशन्स आहेत. मशीन अशी बनवली आहे की प्लग अँड प्ले कंपोनंट सगळेच्या सगळे यूज करायची आम्ही ट्राय केलेली आहे. म्हणजे आफ्टर सेल्स सर्व्हिसचा सेटअप Setup आहे. आहे. आशिषी, जरा एकदा आपली अपेक्षा सांगून टाका. अपेक्षा तीच आहे, 2 CR 5% साठी. माझ्या मते तुम्ही चांगलं R&D केलंय, चांगलं प्रोडक्ट बनवलंय. पण मी आज तुमच्याबरोबर हात यासाठी मिळवू शकणार नाही कारण की मला हार्डवेअर खूप अवघड वाटतं. आणि हार्डवेअरमध्ये जो तुमचा रेव्हेन्यू स्केल अप होतो तो फार हळूहळू होतो आणि BCसाठी तो रेव्हेन्यू स्केल अप लवकर होणे गरजेचं असतं. म्हणून मी आज तुमच्याबरोबर हात मिळवू शकणार नाही. ओके, थँक्यू. जिमी, तुम्ही? मी यांना दाद देतो की हे जितकं इंडियनायझेशन करतायत त्याला आपण सपोर्ट करायला हवा, त्यात काही शंकाच नाहीये.
पण खूप साऱ्या अडचणी आहेत आणि ह्या 2 करोडनी यांचे प्रश्न सुटणार नाहीये तर जर यांना मास स्केल प्रोडक्शन करायचं असेल तर. डेड स्टॉक आणि इन्व्हेंटरी जी आहे, सर्किट बोर्ड्स, LED पॅनल्स, सर्वो ड्राईव्ह्स, बऱ्याच गोष्टी यांना स्टॉक करायच्या आहेत. म्हणजेच यांना कॅपिटल अजून लागेल, वर्किंग कॅपिटल पण अजून लागेल. म्हणून मी आज यांच्याबरोबर हँडशेक नाही करू शकत याच कारणामुळे. प्रियांकाजी तुम्ही बोला. एक तर मार्केटमध्ये हे खूप सारे वेगळे ब्रँड्स आहेत, तर मला इतकं डिफरन्सिएशन प्रॉडक्ट पॉइंट ऑफ व्ह्यूने दिसत नाहीये फ्रॉम अ मॅन्युफॅक्चरिंग पर्स्पेक्टिव्ह. त्यामुळे मी आज हात मिळवू शकत नाही. ओके. संदेशजी. मला त्यावेळीही तुमचं प्रॉडक्ट आवडलं होतं, मला आजही तुमचं प्रॉडक्ट आवडलंय. प्रॉडक्टपेक्षा जास्त मला तुम्ही जास्त आवडला, जे एका फाउंडरमध्ये असायला हवं. थँक्यू. की जे आहे ते आहे, जे नाहीये ते नाहीये. पण मला आजही व्हॅल्युएशन जास्त वाटतंय. हावेवर, कारण तुम्ही एक अशी गोष्ट अटेम्प्ट करत आहात. मी 20 टाइम तर नाही देऊ शकणार पोटेन्शियल 2 करोडच्या सेलवर, पण मी व्हॅल्युएशन 15 टाइम्स द्यायला तयार आहे. याचं कारण तुम्ही इंडिजिनियस टेक्नॉलॉजी आणली आहे, डेव्हलप केलेली आहे. तर मी, जर तुम्ही तयार असाल तर 30 करोडच्या व्हॅल्युएशनवर मी तुम्हाला 1 करोड द्यायला अरे तयार आहे. वाव, वाव, खूप छान. असं होऊ शकतं की मी तुमच्या या व्हॅल्युएशनला जर मी इन्व्हॉल्व्ह झालो तर हे जे 30 करोड आहे, आपण थोड्याच वेळात 60 करोडच्या व्हॅल्युएशनने पैसे उचलू याच मंचावर. होऊ शकतं. संदेशजी 25 लाखांसाठी हा बोलत होते आणि यावेळी सरळ 1 करोडवर गेले. आणि व्हॅल्युएशन पण चांगली देत हो, आहेत, खूप व्हॅल्युएशन पण चांगली चांगली देत देत आहेत. आहेत. हो. जिमी सर, तुम्ही पण या ना. मी संदेशजींबरोबरच आहे प्रत्येक टेक्निकल गोष्टीसाठी. पण आधी संदेशजींना इन्व्हेस्टमेंट करू द्या, त्यानंतर स्केलिंग अप जे करायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे पार्टिसिपेट करायचं आहे त्याबद्दल आपण नंतर बोलूया. तसं तर सर मला 2 करोड हवे होते, कारण माझं जे प्रोजेक्शन आहे, मला जे करायचं आहे. ऐका, हां. लक्ष्मीला नाही म्हणायचं नसतं. मी या मंचावर सतत बोलत आलो. वेलकम टू वेंडी बाईट सर. संदेशजी, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू सो मच सर. काय गुरुमंत्र देताय, काय बोलताय तुम्ही कानात? आता दिलं यांनी. गुरुमंत्र आम्हाला पण सांगा. मी म्हटलं उद्यापासून 24/7 काम करायला तयार व्हा. कॉंग्रॅच्युलेशन आशिषजी. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. तुमची वाईफ पण आली आहे ना? हो, आली आहे ना. तर तुम्हाला बाहेर जाऊन काहीतरी ऐकू येईल, त्यापेक्षा त्यांना इकडेच बोलवा ना. रश्मीजी, आमच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. यांनी आम्हाला सांगितलं की मागच्या वेळेस हे इथून ऑफरला नकार देऊन गेले होते. मग तुमच्याबरोबर काही बोलणं झालं, तुम्ही ज्या प्रकारे यांना समजावलं त्यामुळे यांना बरंच काही समजलं देखील. अदवा तदवा बोलल्यात. आणि आज पण यांनी नकार दिला. नाही, आता तर नाही. असता तर तुम्ही काय म्हणाला असतात? तर माईक उचलून डोक्यावर मारला असता. आज मी बोललेच होती त्यांना की जे पण मिळेल ते एक्सेप्ट करा. वी हॅव टू ग्रो, सो वी नीड अ मेंटरशिप, सो दॅट्स वाय इट्स गुड. हो ना? थँक्यू. तर आज हे ठरवून आले होते की जे काही मिळेल ते घेऊन जाणार आहेत. म्हणजे सल्लागाराने सल्ला दिला असता तरी चाललं असतं. पण आज संदेशजींनी संदेशासोबत खूप मोठी इन्व्हेस्टमेंट देखील केली. येस. थँक्यू सो मच. आशिष, इथेच बसा, कुठे जात आहे? आशिषजी, आता तुम्हाला इकडे बसायचंय. टायटन्स टिम्बकडूची टीम आपल्या बरोबर बसली आहे. तुम्ही सांगा की तुम्ही इथे आला होतात तेव्हा तुमच्या बरोबर जेवढे टायटन्स जोडले गेले होते त्या दिवसापासून आजपर्यंत तुमची जर्नी, तुमची ट्रेजेक्टरी कशी बदलली? त्यावेळी आलो होतो 2 लाख स्टुडंट्स आम्हाला ओळखत होते. ते 2 लाख आता इन मल्टिपल्स ग्रो झाले आहेत. सो ज्या कॅटेगरीजमध्ये आम्ही जॉब क्रिएट करत होतो त्यावेळी ते आता सरांच्या हेल्प आणि ॲडवाईसमुळे आम्ही आता एल्डर केअर, पेट केअर आणि चाइल्ड केअर सपोर्टमध्ये पण आम्ही आता बिझनेस वाढवतोय. सो फक्त युजर ग्रोथ वाढली नाहीये तर बट ऑल्सो जस्ट फ्रॉम अ सेन्स ऑफ क्रिएटिंग मोर जॉब्स हे आता मल्टिपल ॲक्सेसमध्ये आहे.
ते आमच्या ऑफिसला आले. सर ऑफिसला आले. सर हे पहिल्यांदा माझ्याबरोबर झालंय. माझं थर्ड स्टार्टअप आहे जिथे इन्व्हेस्टर्स स्वतः समोरून रिच आउट करतायत. सो ते एक आहे आणि कदाचित तुम्हालाही थँक्स म्हणावं लागेल. पहिले तुम्हीच होतात ज्यांनी आमच्याबरोबर गोल्डन हँडशेक केला, सेइंग यू विल एंडोर्स अस. आमचं पहिलं स्टार्टअप होतं ज्याला 5 ऑफर्स मिळालेत. सो दिस प्लॅटफॉर्म गिव्ह अस दॅट कल्चर ब्रेक थ्रू इन इंडिया विच आय थिंक आम्हाला स्वतःला करायचं असतं तर माहित नाही किती पैसे खर्च करावे लागले असते. मला हे नक्की म्हणायचंय की या मंचाची जादूच ही आहे. या मंचाची जी पॉवर आहे ती पूर्ण हिंदुस्थान आज घरी बसून पाहत असेल. जेवढ्या लोकांच्या डोक्यात ही गोष्ट होती की आमच्या घरात कधी कोणी बिझनेस केला नाही, आम्ही कसं करणार, त्या सगळ्यांना आज ही शिकवण मिळेल की जर तुमचा फोकस आहे, जर तुमच्यात पॅशन आहे आणि जर खरंच तुमच्या आयडियामध्ये दम आहे तर हा मंच मग तुमच्यासाठीच आहे. मला पण 15 लाख टाकायचे आहेत टिंबकटू मध्ये. हे तुम्ही आता जंपच मारा. ते यालाच म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो फाडके देत आहे. आधी या तर खरं या. सो मच नो मॅम. नो 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 थँक्यू लुकिंग फॉरवर्ड टू वर्क विथ यू. Yes, आणि खरंच yes, तुमच्या गायडन्स बद्दल absolutely. थँक्यू. आम्ही इंडियन युथला जगासाठी तयार करणार आहोत. इट्स व्हेरी थँक्यू. इम्पॉर्टंट. बघा मला वाटतं की जो हा आयडिया बाजचा मंच आहे आणि हा फिनाले आहे त्यामुळे हे फार गरजेचं होतं की चांगल्या आयडियाजना शेवटपर्यंत सपोर्ट करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मी माझी ऑफर दिली कारण इथून कोणीही डिसअपॉइंट होऊन जाता कामा नये. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.